नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इन्फो मराठी 24 या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, 8व्या वेतन आयोगात हा मोठा बदल पाहायला मिळणार आहे। त्याबद्दल एक अत्यंत महत्त्वाची बातमी घेऊन आलेली आहे। बातमी आहे 8व्या वेतन आयोगात हा मोठा बदल पाहायला मिळणार, कर्मचाऱ्यांवर काय परिणाम होईल। मित्रांनो, नेमकं काय आहे या बातमीमध्ये आपण नक्की बघूया। पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ जर कामाचा आणि महत्त्वाचा वाटला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। आणि हो मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्याकडून कोणतीही माहिती सुटणार नाही। मित्रांनो, सध्याच्या 7वा वेतन आयोग 1 जानेवारी 2016 पासून लागू झाला होता। यानुसार 1 जानेवारी 2026 पासून एक नवा 8वा वेतन आयोग लागू होण्याची शक्यता आहे। तथापि याची घोषणा 2027 मध्येच होईल असे बोलले जात आहे। दरम्यान 8व्या वेतन आयोगाच्या स्थापनेला हिरवा कंदील दाखवल्यानंतर आता कर्मचारी कल्याणाच्या दृष्टीने महत्त्वाची असलेली केंद्रीय सरकारी आरोग्य योजना म्हणजे CGHS चर्चेत आली आहे। आम्ही आपणास सांगू इच्छितो की सध्या CGHS योजना राबवली जात आहे। ती फक्त शहरी भागासाठी केंद्रित असून यामधून मर्यादित लाभार्थ्यांना सेवा मिळते। त्यामुळे नवीन आरोग्य विमा योजना आणण्याची मागणी सातत्याने केली जात आहे। 6व्या आणि 7व्या वेतन आयोगानेही CGHSला पर्याय देण्याच्या शिफारसी सुचवण्यात आल्या होत्या। अलीकडे सेंट्रल गव्हर्नमेंट एम्प्लॉई अँड पेन्शनर हेल्थ इन्शुरन्स स्कीम नावाची विमा आधारित योजना येऊ शकते अशी माहिती सुद्धा समोर आलेली आहे। ही योजना IRDAI नोंदणीकृत विमा कंपन्यांमार्फत राबवली जाऊ शकते असा सुद्धा दावा मीडिया रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे। नव्या 8व्या वेतन आयोगात ही नवीन इन्शुरन्स स्कीम सरकारी कर्मचाऱ्यांना बहाल होण्याची दाट शक्यता आता वर्तवली जाऊ लागलेली आहे। 8व्या वेतन आयोगाकडून याबाबत निर्णय होणे अपेक्षित आहे। म्हणूनच आता सर्वांचे लक्ष आयोगाच्या निर्णयाकडे लागले आहे। त्यामुळे 8वा वेतन आयोग लागू झाल्यानंतर खरंच कर्मचाऱ्यांना लागू असणारी हेल्थ इन्शुरन्स स्कीम चेंज होणार का, हे पाहणे विशेष उत्सुकतेचे राहणार आहे। तर मित्रांनो, कशी वाटली ही कामाची आणि महत्त्वाची बातमी? जर बातमी कामाची आणि महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। तसेच जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।